आज बनवलं होतं मी वांग्याचं असं मस्त चमचमीत भरीत. तर भरीत बनवण्यासाठी मी तर 2-3 वांगे घेतलेत अशी मस्त हिरवीगार आणि त्या वांग्याला चिरा पाडून घेतल्या. त्यानंतर गॅस चालू केला आणि गॅसवर जाळी ठेवली आणि ह्या वांग्याला मी तेल लावून घेतलं आणि ही वांगी भाजायला ठेवली. तर ही वांगी ना अशी मीडियम गॅसवरच मी भाजून घेतली अशी मस्त, कारण की चांगली भाजली जातात वांगे. आता ही वांगी भाजून झालेत. एका ताटामध्ये वांगे काढून घेतली आणि वांगी थंड झाल्यानंतर ना त्याचे असे छिलके काढून घ्यायचे वांग्याचे. तर बघू शकता इथं मी देठं पण काढलीत त्या वांग्याचे आणि वांगी अशी चांगली भाजलीत मस्त. ही चाकूने मी अशी कुस करून घेतली याला. तर ही वांगी खूप छान भाजलीत. आता गॅस चालू केला आहे, त्यावर कढई ठेवली. कढई गरम झाली की इथे मी अंदाजे तेल टाकले थोडंसं. त्यामध्ये मी राय, जिरं, लसूण, कढीपत्ता टाकला आणि तळल्यानंतर इथे मी एक कांदा घेतला कापून, तो कांदा टाकला आणि कांदा पण चांगला तेलामध्ये लालसर तळून घेतला. आणि इथं मी लाल मिरची पावडर टाकली तिखटाच्या हिशोबाने, म्हणजे आपल्या अंदाजाने. त्याचबरोबर इथे एक टमाटर घेतले मी. ते टमाटर पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ टाकले मी अगोदरच, म्हणजे टमाटर हे लवकर असं नरम होईल मिठामुळे. आता इथे 2 मिनिटं मी झाकण ठेवले गॅसवर आणि टमाटर बघू शकता किती मस्त नरम झालेलं आहे. आता इथे ना मी काय करणार, आता हे वांगं जे घेतलेलं आहे कुस करून, ते वांगं याच्यात टाकणार आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घेतलं. आता इथे परत मी 2 मिनिटं झाकण ठेवलं. आता एक वाफ घेतली. मग त्यानंतर सगळ्यात शेवटी मी आता याच्यावर ना कोथिंबीर टाकून घेते. आता ही कोथिंबीर टाकले आणि सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स केले आणि अशा पद्धतीने मी आज मस्त असे वांग्याचं भरीत बनवलं होतं. तर कसं वाटलं माझं वांग्याचं भरीत